तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भाऊ ओंकार अपडेट डिझायनर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं आवर्जून मनापासून स्वागत करतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला झाला भाऊ. आज आपण केले भाऊ तुम्हाला दिसत असेल एकदम कडकमध्ये शिवजयंतीनिमित्त महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा, पिक्सल लॅब बॅडिंग फुल टू एडिटेबल PLP फ्री PLP बॉल तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो भाऊ. एकदम कडक फोटो वगैरे तुम्ही बघू शकता, एकदम HD क्वालिटीमध्ये आपण काय केले प्रोव्हाइड केलेले आहेत. तर भाऊ हे ग्रुप बॅनर डिझाईन असणार आहे. तुम्ही सिंगल शुभेच्छुक बॅनर डिझाईन पण करू शकता. व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड कुठे असू शकतो, त्यासाठी काय करायचं आहे, पासवर्ड व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, तो व्हिडिओ पूर्ण बघून घ्यायचा आहे. कोणते कोणते स्टेप आहेत ते पूर्ण एकदम कडकमध्ये शिकून घ्यायचे आहेत भाऊ. ओके, त्याच्यानंतर कडक तुम्ही डिझाईन वगैरे करू शकता. चला सुरू करूया आजच्या पिक्सल लॅबला. ओके, पिक्सल लॅब ओपन करायचं आहे. पिक्सल लॅब ओपन केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय दिसतोय, कॅनव्हास दिसतोय. कॅनव्हासची साईज तुम्हाला इथे दाखवून देतो. ओके, इमेज साईजवरती जायचं. इमेज साईजवरती गेल्याच्यानंतर इथे बघू शकता 1280 आणि हाईट ठेवलेली आपण 1024 म्हणजे 1024. ओके, हे पिक्सलमध्ये साईज असणार आहे जे आपण आज डिझाईन करणार आहे, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर आता पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर हा झाला कॅनव्हास म्हणजे साईज जे आपण बॅनरला ठेवले. तुम्ही 10x8 फ्लेक्स प्रिंटिंगसाठी पण बॅनर डिझाईन देऊ शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला फक्त त्याची साईज इन्क्रीज म्हणजे वाढवायची आहे, लक्षात घ्या. ओके, त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. इथे बघू शकता हे काय केलं आता बॅकग्राऊंड. ओके, हे बॅकग्राऊंड तुम्हाला दिसत असेल एकदम लाईटमध्ये बॅकग्राऊंड आहे. आपण बरेच सारे बॅनर डिझाईन केलेले आहेत, ते सर्व आहेत डार्कमध्ये. ओके, तर मी विचार केला भाऊ आता डार्कचा विषय सोडून देऊया, आता थोडं लाईटमध्ये जायला पाहिजे. ओके, तर भाऊ तर लाईटमध्ये बघू शकता तुमच्यासाठी एकदम कडक थोडंसं ब्रश वगैरे मारलेलं आहे. त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसत असेल राजमुद्रा एक PNG कडकमध्ये क्रॉप करून ॲडिट केलेली आहे. प्लस शिवनेरीची जी शिवनेरी गड तुम्हाला माहीत असेल. ओके, जिथे शिवबा जन्मले होते तुम्हाला माहीत असेल, त्यांची जो काही इमेज आहे तो आपण बॅकग्राऊंडला बघू शकता ओव्हरले केलेला आहे. ओव्हरले म्हणजे पिक्सल लॅबमध्ये पाहून ओव्हरलेचा इफेक्ट नाही आहे, तोच एक मोठा प्रॉब्लेम आहे. बाकी सर्व एकदम कडकमध्ये आहे जसं फोटोशॉपमध्ये आहे, लक्षात घ्या. जर ओव्हरलेचा इफेक्ट असतं ना, एक नंबर पिक्सल लॅब फाडू काम केलं असतं पाहून. ओके, तर काय करायचं आहे, तर पुढे यायचं आहे. पुढ्याच्या नंतर हे बॅकग्राऊंड झालेलं आहे. ओके, तर बॅकग्राऊंडच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला ते दिसतं एकदम काय दिसतं, आता हे फ्लॅग आहे, तुम्हाला फ्लॅग दिसतोय. ओके, ह्या फ्लॅगला आपण काय करूया, थोडंसं याची ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट ना इथं वाढवायची. ओके, जर तुम्हाला डाऊन दिसत असेल ना, थोडी कॉन्ट्रास्ट किंवा ब्राईटनेस वगैरे वाढवून घ्या, जेणेकरून तुम्हाला एकदम कडक डिझाईन प्रोव्हाइड होऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला क्रिएटिव्हिटी करण्याची गरज आहे भावनो, जी काय आहे ती व्हिडिओमध्येच आहे. ओके, त्याच्यानंतर हे झालेलं भावनो 2 पोर्शन झाले आहेत. बघू शकता ही साईज असणार आहे भावनो 10x8 जसं की तुम्हाला सांगून दिलेलं आहे. टोटल आपण घेतलेले आहे नॉर्मल सोशल मीडिया डिझाईन, जसे की आपण इंस्टाग्रामला किंवा व्हॉट्सअपला वगैरे अपलोड करू शकतो. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता एकदम 47. त्याच्यानंतर आता पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर इथे तुम्हाला काय दिसतं भावनो, आपले छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला दिसत असेल कडकमध्ये एकदम कडक HD क्वालिटी AI जनरेट भावनो हा फोटो क्रिएट केलेला भावनो. ओके, एकदम नादखुळा फोटो आहे भावनो. ओके, तुम्हाला कुठेच भेटणार नाही, यूट्यूबवरती सुद्धा किंवा गुगलवरती सुद्धा, कारण की हे पूर्ण क्रिएट केलेले आहेत. बघू शकता एकदम पूर्ण क्रिएटिव्हिटीनुसार आपण हा जो इमेज वगैरे जे काय आहे त्यामध्ये ॲड केलेलं आहे. ओके, तुम्हाला इथं दिसतोय. त्याची थोडीशी कॉन्ट्रास्ट वगैरे तुम्ही वाढवली ना, एकदम कडक बॅकग्राऊंड तुम्ही करू शकता. ओके, असं नाही की नाही करू शकत. व्हिडिओ स्किप करून बघू नका भावनो. बरेच जण बघतायत व्हिडिओ, मला कॉल येतात, भाऊ पासवर्ड दिसत नाही, पासवर्ड दिसत नाही, तर बोलून सांगितलेला असतो, कारण की तुम्ही व्हिडिओ बघत नाहीत. ओके, फक्त व्हिडिओ पळवून बघता, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता पुढे यायचं आहे, मी शिकवण्यासाठी व्हिडिओ करतो भावनो तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता शिवजयंती. आता हे जे बघू शकता पुढचं जे टेक्स्ट असणार आहे, ह्याला आपण काय केले, PNG केले. भाऊ PNG काय केली सांगून देतो तुम्हाला. ह्याला सिंपल आपण एक रेड कलरचा एक कलर दिलेला आहे, जसं की इथे बघू शकता एक रेड कलरचा हा कलर दिलेला आहे. ओके, त्याच पद्धतीने त्याला कलर दिल्याच्या नंतर आपण काय केलं, इंटर शॅडो. इथे बघू शकता इनर शॅडो इम्बॉस आणि शॅडोच्या बाजूला एक ऑप्शन आहे इनर शॅडो. इनर शॅडो म्हणजे जो तुमचा पोर्शन आहे त्याच्या आतल्या बाजूला शॅडो क्रिएट होते, लक्षात घ्या. ओके, इनर शॅडो इथे बघू शकता. तुम्ही कोणतीही डिझाईन असू द्या त्याला इनर शॅडो वगैरे तुम्ही करू शकता. फक्त काय करावं लागेल, ते पूर्ण टेक्स्ट एडिटेबल असलं पाहिजे. हे पण आहे, पण लक्षात घ्या मी याला काय केलेलं आहे, पूर्ण PNG क्रिएट केलेलं आहे, कारण की तुम्हाला बरेच जणांना इथे इम्बॉस प्रॉब्लेम येतो. एकदम जे फॉन्ट वगैरे आहेत ना ग्लिच आलेले, म्हणजे जसं की तुटक वगैरे जे असतात ना त्या पद्धतीने दिसून येतात, म्हणजे एकदम तुटल्या जसं की काय बोलू शकतो आता आपण त्याला. ओके, म्हणजे एकदम कट झालेले आहेत, लक्षात घ्या. त्या पद्धतीने ते दिसत असतात, म्हणून मी तुम्हाला एकदम PNG करून दिले. प्लस त्याला एक आउट म्हणजे जो स्ट्रोक आहे तो पण आपण यामध्ये ॲड केलेला आहे, येलो कलरचा आहे, जो आपण PNG करताना त्याला पूर्ण मर्ज झालेला, लक्षात घ्या. ओके, फ्लॅग वगैरे सर्व तुम्हाला काय भेटणार, गुगलला वगैरे भेटून जातील. प्लस आपल्या व्हिडिओमध्ये तर मटेरियल एकदम कडक तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो आपल्या चॅनलवरती. ओके, त्यासाठी काही विषय हार्ड पाहून आपण आहे, काही घाबरायची गरज नाही. फक्त काय करायचं आहे, तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे. रेग्युलर व्हिडिओ येत असतात भाऊन. ओके, तर हे झालेलं आहे भाऊन शिवजयंतीनिमित्त जे काही टेक्स्ट असणार आहे ते आपण ह्या फॉन्ट आहे भाऊनो हिंड नावाचा, हिंडच नावाचा फॉन्ट आहे.
हिंट किंवा असू शकतो काहीतरी, ते आपण बघू शकता. ओके, तो जो फॉन्ट आहे तो आपण यामध्ये ॲड केलेला आहे, जो आपण थंबनेल आपण प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर बाजूलाच आपण एक फ्लॅग लावलेला आहे, तुम्हाला माहिती असेल. ओके, भगव्या रंगाचा पाहून एक कडकमध्ये फ्लॅग तुम्हाला इथं दिसतोय. ओके, फ्लॅग म्हणजे झेंडा. ओके, जो की फ्लाइंगवर म्हणजे असा आहे, दिसून घ्या, बघून घ्या. ओके, पूर्ण तुम्हाला क्रिएटिव्हिटीमध्ये दिसेल. ओके, 35. त्याच्यानंतर आता पुढे यायचं आहे, हे झाले 4 लेअर. त्याच्यानंतर आता आपण खाली काय केले, बॉक्सची PNG. पण आपल्याजवळ एक बॉक्सची PNG होती, ती आपण काय केली, ॲड केलेली आहे. तुम्ही याच्यामधून पण ॲड करू शकता, असं नाही की मी बॉक्सची PNG ॲड केली म्हणून तुम्ही पण ॲड करायला पाहिजे. पण मी तर तुम्हाला आता सर्व रेग्युलर मटेरियल म्हणजे पूर्ण रेडी मटेरियल दिलं आहे. त्यासाठी तुम्हाला काहीच करायची गरज नाही, फक्त जसं आहे तसं घ्यायचं आणि त्यामध्ये तुमचे जे काही ऑर्डरप्रमाणे जे काही फोटो वगैरे येतील ते तुम्हाला यामध्ये ॲड करायचे. सिम्पल तुम्ही असा, जसं की इथं बघू शेप्स आहेत, या शेप्समध्ये बरेच सारे शेप्स आहेत, बघू शकता. हे शेप तुम्ही घेऊ शकता, इथे बघू शकता. ओके, सिम्पल असं घ्यायचं, त्याला थोडं क्रॉप करायचा. A4 साईज तुम्हाला माहीत असेल, म्हणजे A4 साईज म्हणजे त्या हिशोबाने दिसला पाहिजे, म्हणजे A4च्या पद्धतीप्रमाणे तो दिसला पाहिजे. ओके, आता शिवजयंती झाले ना, जयंती, आता त्याच्यावरती टिंब राहिला भावना, लक्षात घ्या. तो जो टिंबासाठी आपण काय केलेलं इथे बघू शकता, जी राजमुद्रा असते तुम्हाला दिसत असेल. ओके, राजमुद्रा, तिची आपण काय केलेलं आहे, डॉट म्हणून एक वापर केलेला आहे जयंतीमध्ये. ओके, तुम्हाला इथे दिसायला बघू शकता, शिवजयंती एकदम कडकमध्ये. त्याला पण तुम्ही काय, जर तुमची क्रिएटिव्हिटी असेल तुम्ही करू शकता, किंवा तुमच्याजवळ कोणते पोर्शन असतील ते पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आता आपण टेक्स्टला सुरुवात करणार आहे, लक्षात घ्या. इथे बघू शकता वरती आपण शायरी लिहिलेली आहे, शायरीसाठी नॉर्मल फॉन्ट आहे, बघू शकता. जे काय आहे ते पूर्ण ऑरेंज ह्या कलरमध्ये आपण यामध्ये ॲड केलेलं आहे, जसं की भगवा रंग. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता 19 फेब्रुवारी. ओके, जर डेट तुम्हाला प्रोव्हाइड केली तर डेट बघू शकता कोणत्या डेटमध्ये प्रोव्हाइड आहे. इथे बघू शकता एकदम कडकमध्ये, जसं की ओल्ड टाईप जे तुम्हाला माहीत असेल, इन्व्हिटेशन वगैरे जर पाठवायचे. ओके, पुरातन काळात त्याच्यामधले जे काय आहे PNG ती आपण यामध्ये ॲड केले. त्याच्यावरती 19 फेब्रुवारी हा टेक्स्ट एडिटेबल नाही आहे, लक्षात घ्या, पूर्ण PNG आहे. त्याच्यानंतर खाली बघू शकता तुम्हाला दिसून येईल, निमित्त महाराजा, म्हणजे शिवजयंती निमित्त महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. ओके, त्या मुजरा जो आहे ना, तो भावना आहे इन्फिनिटीचा फॉन्ट आहे. ओके, तुमच्याजवळ नसेल, पण मी काय करतो आहे, त्याला PNGमध्ये दिलं आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण जे आता खायला असणार आहे, जे फ्लावर वगैरे तुम्हाला इथे दिसतील. ओके, हे जे फ्लावर आहेत ना, एकदम कडकमध्ये आहेत, म्हणजे जसं की सांगू शकतो बरेच डिझाईनमध्ये मी वापरत असतो, कारण की एकदम कडक आणि क्रिएटिव्हिटी लुक देतात. ओके, जेणेकरून कोणती पण डिझाईन असेल ना, एकदम HD मध्ये दिसते. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आल्याच्यानंतर पाहून इथे काय असणार आहे, 22. त्याच्यानंतर पुढे असणारे आपले सर्व आपण जे काही शुभेच्छुक आहेत ते आपण यामध्ये ॲड केले, बघू शकता. ओके, सर्व ग्राफिक डिझायनर व मित्रपरिवार शुभेच्छुक म्हणून एक टेक्स्ट वगैरे जे काय आहे ते आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर इथं अंडो करूया. अंडो याच्यानंतर तुम्हाला हा रॅक्टँगल आहे त्याला डिलीट मारून टाकूया. ओके, पूर्ण क्रिएटिव्हिटी डिझाईन आपण यामध्ये एडिट करत असतो. ओके, बघू शकता तुम्हाला जे काय आहे ते सर्व इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी. आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ येत असतात, त्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन ऑलवरती सेट करून ठेवा. धन्यवाद.